पुन्हा काही राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या, सगळं पाहता प्रत्येक ठिकाणी हेच चित्र आहे की या देशातील जनतेनं हे ठरवलंय की आता काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाला साथ देत आहेत, विश्वास व्यक्त करतायत. स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आता महाराष्ट्रामध्ये त्यांना खूप मोठे यश आलेलं दिसतंय. बिहारच्या लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकलाय असं दिसतंय पहिल्या ह्या ट्रेंड्समध्ये. त्याच्यामुळे मी नितीश कुमारजी हे ते कॅम्पेन लीड करत होते आणि हे यश हे नितीश कुमारजींचं आहे. त्याच्यामुळे त्यांना मी मनापासून शुभेच्छा देते. मी साधारणपणे मी केलं तर योगायोगाने गेले 2 दिवस दिल्लीत होते. कमिटी मीटिंग्सही होत्या आमच्या आणि साधारणपणे जी चर्चा दिल्लीत कानावर आली त्याच्यात जे रिपोर्टर्स असतील किंवा जे लोक प्रचाराला गेले होते त्या लोकांचं असं म्हणणं होतं की नितीश कुमारजींबद्दल प्रचंड मनामध्ये प्रेम असं लोकांच्या मनात आहे. त्यांनी काही स्कीम्स ज्या गेल्या शेवटच्या 3 महिन्यात घेतल्या त्याचा एक इम्पॅक्ट असू शकतो. आणि सगळ्यात मोठं की मताचं विभाजन झालंय का नाही हे खूप अर्ली ट्रेंड्स आहेत. एक तर रिझल्ट आल्यानंतर रिझल्ट अॅनलाइज करायला लागेल. त्यामुळे मला विचाराल तर रिझल्ट मान्य केला पाहिजे का? अर्थातच विनम्रपणे आम्ही प्रांजळपणे आम्ही मान्य केलं पाहिजे की त्यांना खूप मोठं यश मिळालं आणि त्याला शुभेच्छा द्यायलाच पाहिजे. पण त्याचबरोबर आम्हीही आत्मचिंतन केलं पाहिजे की एक्झॅक्टली काय नक्की झालं. आरोप प्रत्यारोप करून नाही, आम्ही इंट्रोस्पेक्शन केलं पाहिजे की नक्की काय झालं, मग काय परिस्थिती आहे. म्हणजे आमचं मताचं विभाजन झालं, फ्रेंडली फाईट झाला, आमचा नॅरेटिव्ह व्यवस्थित नाही झाला, हे आता खूप लवकर आहे सांगणं. पुढच्या 2-3 दिवसात मी स्वतः सकाळी मिसाजींशी बोललेही होते. सकाळी ते फॅमिली सगळी कॉन्फिडंट होती. मिसा माझ्याबरोबर खासदार आहेत त्याच्यामुळे सकाळी मी शुभेच्छा द्यायला फोनही त्यांना केला होता. त्यामुळे साधारण टाईट होऊ शकतं असं अनेक लोकांना वाटत होतं. म्हणजे तुमचे जे ट्रेंड्स येत होते सर्वेज पण टाईट दाखवत होते, पण इतकं वन वे जाईल असं मला नाही वाटत. मीडियाला पण इतकं कुणाला वाटत होतं जे ग्राउंडवर तुमच्यासारखे अनेक काल पत्रकार मला भेटले जे 15 दिवस 20 दिवस तिथे इतकं मोठं डिसायसिव्ह मॅन्डेट मिळेल असं कुणालाच ना सर्वेजला वाटत होतं. मला नाही वाटत जे जिंकलेत त्यांनाही वाटत आहे. त्यामुळे त्याचं थोडंसं अनालिसिस करायला लागेल आणि 2-3 दिवसात तो पूर्णपणे आमचं मताचं विभाजन काय झालं का तो ट्रेंड काय झाला ह्या सगळ्याचा थोडासा अभ्यास आम्हाला करायला लागेल. पण ह्या क्षणाला हे आम्ही मान्यच केलं पाहिजे की ही जीत ही नितीश कुमारजींची आहे. हे बघा एक कहावत आहे की सक्सेस इज मेनी फादर्स अँड अ फेलियर इज अन ऑर्फन. त्याच्यामुळे अर्थातच मग आता एकदा जिंकल्यावर मग सगळंच योग्य आणि बरोबर असतं.